नमस्कार. मी ऋतुराज कृष्णराव थोरात, राहणार आष्टा. मी चौंडेश्वरी मंदिराचा विश्वस्त आहे. पूर्वपरंपरागत हे मंदिर आमच्या स्वतःच्या जागेवरती मालकीचं आमच्या असल्यामुळं आणि त्याचबरोबर ह्या मंदिराशी निगडीत भावई उत्सव हा खेळ आमच्याच पूर्वजांनी साधारणतः 1200 ते 1300 वर्षापूर्वी कर्नाटक बदामी ह्या प्रांतातून त्यावेळेला मोहिमा चालायच्या की बाबा दुसऱ्याच्या प्रांतावर जाऊन आपण तिथला प्रांत जिंकून यायचं किंवा तिथून धन वगैरे घेऊन यायचं. ह्या गोष्टी पूर्वीच्या काळी चालायच्या. कारण आपल्या राज्यात ज्या वेळेला एखादी गोष्ट कमी पडायला लागली तर तिकडे जाऊन घेऊन येत होती लोक. शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सुरत वगैरे ज्या वेळेला लुटून आणली त्याच पद्धतीनं ह्या पण मोहिमा तशाच पद्धतीनं होत्या. मग त्या लुटीमध्ये जे आपल्याला पेटारे सापडले म्हणजे पेटारे मिळाले, त्या पेटाऱ्यातून 2 पेटारे असे आले की ते देवीच्या माहितीचे पेटारे होते. त्यामधून 2 मुखवटे 3 ताम्रपट आपल्या पूर्वजांना मिळाले. मग त्याच्या आधारे ते पेटारे उघडले असता त्यातील एक मुखवटा तो विजेच्या वेगाने आकाशात उडून गेला अशी आख्यायिका आहे. आणि त्याचबरोबर ते जे ताम्रपट होते ते कन्नड आणि मोडी ही मिक्स भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याकडच्या लोकांना वाचता आलं नाही. त्यामुळे तिकडून लोक पाचारण केली गेली. त्यामध्ये प्रामुख्याने कावरे असतील, आटुगडे असतील, ही घरं पूर्वीच्या काळी तिकडूनच आणलेली आहेत. आणि मग ते वाचत असताना की बाबा हे कशा पद्धतीनं देवीचं हे खेळ खेळायचा त्यातील माहितीनुसार अगदी पूर्वी परंपरा 1200 वर्षापासून जसं लिहिलेलं आहे, जसं ते त्यावेळेला जसं ते चालू केलं आजपर्यंत तसंच चालू आहे. तर ते लोक ज्या वेळेला आपल्या इकडं आले त्यावेळी त्यांनी जे ताम्रपट वाचले आणि त्या पद्धतीनं आपल्या इथं ती भावई बसवली. मग त्यासाठी लागणार होते लोक. मग हे लोक कसे चूज केले तर 12 बलुतेदार 18 पगड जाती हे म्हणजे जुने शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याच्या आधीपासून चालत आलेली आपली परंपरा आहे. मग सरदार घराण्याच्या जे जवळची लोक असतात ते 18 पगड जातीतली आणि 12 बलुतेदार लोक असतात. त्यामुळे ही 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या मधले मानकरी आणि खेळगडी निवडले गेले. त्यामध्ये आता प्रामुख्यानं 2 कुंभार येतात, एक गुरव येतो, एक दमामे पाटील येतो, 2 चांभार समाजातली 2 लोक आहेत, चर्मकार समाजातली 2, नाभिक समाजातली, न्हावी समाजातली 3 लोक आहेत आणि 2 परीट समाजातली लोक आहेत आणि एक जैन समाजातलं पण आपल्या इथं काकण असतं. ते सरडे म्हणून घराणं आहे. त्या सरडे घराण्यात आपण ते काकण दिलेलं आहे. तर आता प्रामुख्याने तुम्ही माहिती ऐकली की कशा पद्धतीनं आपला भावईचा खेळ हा इथं आला आणि कशा पद्धतीनं ह्या 12 बलुतेदारांच्यात हा खेळ गेला. तर ह्या खेळाची सुरुवात वैशाख अमावस्येला शिंग वाजलं जातं. काय का बाबा पुढं 1 महिना आपल्याला कालावधी आहे की युद्धाची तयारी करायसाठी. त्यासाठी हे 1 महिना आधी शिंग वाजलं जातं आणि ज्येष्ठ अमावस्येला आपले मुखवटे निघतात. त्याच्यानंतर आपला पहिला खेळ जो येतो तो दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलन म्हणजे दिवा एका मडक्यामध्ये घेऊन त्या दिव्याची पूजा 5 मानकऱ्यांच्या घरी होती आपल्या इथं. म्हणजे थोरात, पाटील, कुलकर्णी आणि माझं अशा 4 घरात त्याची पूजा होती. आणि तो खेळ प्रथम खेळ आहे आपल्या भावईमधला. त्यानंतर दुसरा खेळ आहे तो म्हणजे एक शपथविधी आहे की बाबा हा खेळ महिनाभर मी व्रतस्थ राहून की हा खेळ मी पार पाडणार आहे. जरी काही माझ्या घरात काही बरं वाईट झालं तरी सुद्धा मी ह्या देवीशी एकनिष्ठ राहून न डगमगता हा खेळ पूर्णपणे पार पाडायला मी सक्षम आहे. ह्याच्यासाठी ती एक शपथविधी आहे. त्यामध्ये हातामध्ये लोकरीचं कंकण बांधलं जातं आणि शपथ घेतली जाते की मी पूर्णतः व्रतस्थ राहून म्हणजे अगदी संन्यासासारखं जीवन ते 1 महिन्यासाठी आपले खेळगडी लोक हे जगत असतात. घराशी त्यांचा कुठलाही संपर्क नसतो. त्यानंतर आपला तिसरा खेळ आहे आळूमुळू. म्हणजे ही गावावर जी संकट आलेलं आहे त्या संकटाला म्हणजे जो दैत्य आपल्या गावामध्ये आहे त्या दैत्याला हुडकून काढण्यासाठी आईनं पिसाचेचं रूप घेतलं. म्हणजे थोडक्यात भूताचं रूप घेतलं. कारण की देवीच्या त्या रूपाला फसून बाबा तो येईल आपल्याकडे
की बाबा आपल्यापेक्षा कोण ताकदवर आहे गावात शिरलाय आणि गावात सगळीकडे हे करायला लागलाय, उत्तांग माजवायला लागलाय. त्याला बघायसाठी का विना तो दैत्य येईल, ह्यामुळे आईनं तो विष घेतलेला आहे. याला आळूमुळं असं म्हणतात. त्यानंतर आपला 4 नंबरचा खेळ आहे घोडी. घोडी पण त्याच प्रकारचा खेळ आहे की घोडीला कसं असतं, आपण नॉर्मल घोडी बघितलं तर नुसती घोडी असतात, तर आपल्या घोडीला काटेरी शेपूट आहे. काटेरी शेपूट आहे, ती पण अशी गावात आवाज करत फिरत असतात सगळी खेळगडी. आणि आपल्यापेक्षा ताकदवर काहीतरी गावात शिरले हे बघायसाठी यावं, रात्रीच्या अंधारात तरी सापडावा. दिवसा सापडल्या नसल्यामुळे रात्रीची ती शोध मोहीम चालू झाली. रात्री सुद्धा तो देव सापडला नाही. त्यानंतर 5व्या खेळात पिसे ह्या खेळात आईनं काय केलं, 5 सैन्य भेजली, 5 सैन्य सर्व गावात फिरवली. म्हणजे पूर्ण गावाला वेढा मारून ती वेशी बाहेरून येऊन मारुती मंदिरापाशी सगळी एकत्र होतात आणि पूर्ण परत गावात पसरली जातात. अशी 5 पिसे असतात. त्यामध्ये 5 पिसे का केली तर आपण पंचमहाभूत म्हणतो. ते पंचमहाभूतातलाच तो एक प्रकार आपल्या भावामध्ये 4ला आणि 5ला फार महत्त्व आहे. आणि त्याचमुळे ती सर्व गावात ती प्रत्येक दारोदारी जाऊन लिंबाचा मुडगा जो असतो तो प्रत्येक घरोघरी जाऊन ह्या घरात दैत्य आहे का त्या घरात दैत्य आहे बघायसाठी आईनं ही 5 सैनिक त्याची सोडलेली आहेत. त्यानंतर आपला मुख्य खेळाला सुरुवात व्हायला लागते. इथून पुढं जे म्हणजे आता 6वा जो खेळ आहे तो आपला आहे जोगण्याचा खेळ. इतकी रूपं घेऊन सुद्धा दैत्य आपल्या हाती लागत नाही, त्यामुळं गावात सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं असतं. आणि एक आपल्या भक्तांना सांत्वना द्यायला आणि जे मानकरी खेळगडी आहेत त्यांना एक धीर द्यायसाठी आई स्वतः रणशिंगाच्या आधारे हातात तलवार वगैरे घेऊन रणशिंग, खैताळ, चौंडके ह्या वाद्याच्या पूर्ण आपल्या लवाजम्याच्या ह्याच्यामध्ये आई गावामध्ये आगमन करते आणि पूर्ण गाव फिरते आणि आपल्या जे लोक आहेत आपले त्यांना एक सांत्वना देते की मी हा जे आपल्या गावात जे काही शिरलेलं आहे त्याला मी बाहेर काढायला सक्षम आहे. तुम्ही कोणतीही काळजी करू नका, मी तुम्हाला ह्या कितीही मोठी अडचण असू दे अडचणीतून मी तुम्हाला बाहेर काढणार. पुण्याच्या वेळी आईला जे कळालं की बाबा हा जलतत्वामध्ये लपून बसलेला आहे, ना तो भूमंडळात आहे ना वायुमंडळात आहे, तो जलतत्वात लपून बसलाय. म्हणून आईनं गावाशेजारी मोठं तळ आहे आपलं, त्या तळ्यामध्ये दैत्य लपून बसलेल्याच्या आईला कळालं. मग आईनं लोटचं रूप घेतलं. लोट म्हणजे पावसाचं रूप आणि तो लोट म्हणजे पाणी खेचण्याचं रूप, हे असं लोटचं रूप आहे. मग आईनं तो निर्णय घेतला की 5 फेऱ्यामध्ये ह्या तळ्यातलं पाणी बाहेर काढून त्याला आपण पकडायचा. मग त्याप्रमाणे लोट हा खेळायला सुरुवात झाली. लोट म्हणजे हातात मडकं असतं आईच्या आणि त्या मडक्यानं आई 5 फेऱ्यात ती पाणी पूर्ण त्या तळ्यातलं बाहेर काढत असते आणि त्यामध्ये दैत्य आपल्याला सापडतो. दैत्य शरण येतो आणि युद्ध करायला तयार होतो. उशाप मागितला की तुम्ही तर देवी आहे, तुम्ही मला कुठेही मारू शकताय, पण मला तुम्ही एक उशाप द्या की माझी हद्द ठरवून द्या, त्या हद्दीच्या पलीकडे येऊन तुम्ही मला मारणार नाही. ह्या बेसवर दैत्य तयार झाला युद्धासाठी. मग त्या प्रकारे आपलं युद्ध खेळलं जाते. तर त्यानंतर प्रामुख्यानं आपला प्रामुख्याचा प्रथम खेळ येतो तो म्हणजे येतो मुखवटे. त्यामध्ये दोन मुखवटे आईच्या स्वरूपात असतात, पूर्ण आईच्या वेशामध्ये असतात, रणचंडीच्या वेशामध्ये असतात आणि ते त्या दैत्याला मारायसाठी धावा खेळत असतात. 5 ठिकाणी प्रामुख्यानं त्या खेळाच्या धावा खेळल्या जातात. गणपती मंदिर, मंडई, परत नगरपालिकेच्या समोर, परत नगरपालिकेच्या समोर झाल्यानंतर खाली आपल्या महाजन गल्ली, तिथून पुढं R1 बँकेच्या समोर, असे 5 धावा आपल्या गावामध्ये खेळल्या जातात. त्यामध्ये मारुती मंदिरपाशी परत दैत्य शरण येतो. आईच्या डाव्या अंगठ्याखाली येऊन आई त्याला म्हणजे त्याचा वध करते आणि त्यानंतर आपला पाखरी या खेळाला सुरुवात होते. पाखरी या खेळ म्हणजे आईने दैत्याचा वध केला, त्यामुळे ही जी आपली खेळगडी मानकरी जी आहेत
ची जल्लोष करत असतात. म्हणजे थोडक्यात हा आनंदोत्सव आहे. त्यामुळे हे पाखरे हा खेळ खेळला जातो. त्यानंतर 5 दिवसानंतर दैत्य ज्यावेळेला दैत्याचा वध झाला आहे त्यावेळेला 5 दिवसानंतर त्याची अंत्ययात्रा काढली जाते. त्यामध्ये खाटलय हे प्रकार आहे. म्हणजे जो दैत्य आहे त्याला आळूमुळच्या वेशामध्ये बसवलेला असतं आणि तो चरखा चालवत असतो. अशा पद्धतीने हा आपला खेळ आहे. तो पूर्ण त्याच्या गावातून अंत्ययात्रा काढली जाते. संध्याकाळी तिची सायंकाळी साधारणतः 5 ते 7 या दरम्यान त्याची जी पत्नी आहे ती सती जाते. सतीची प्रथा जुन्या काळामध्ये होती. त्यामुळे तो आपला नवरा गेल्यानंतर ती त्या नवऱ्याबरोबर त्याच्या चितेत विलीन होणार असते. त्याच्यासाठी ती सर्व मानकऱ्यांच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेते आणि मी निरोप घेते असं सांगत असते. मग ती सती गेल्यानंतर साधारणतः दुसऱ्याच दिवसापासून आनंदोत्सव. आता हा आनंदोत्सव अनेकदा कसा तुम्ही म्हणाल तर हा आनंदोत्सव जे खेळगडी आहेत ज्यांनी कंकण बांधून आईबरोबर ह्या युद्धात जायची शपथ घेतली होती ते संपूर्ण गावात आपल्या जोगाव मागत आनंदोत्सव करत नाचत फिरत असतात. अशा पद्धतीनं ही आपली भावईचा उत्सव आहे.